महाराष्ट्र राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असतानाच आता कोकणच्या हापूस आंब्यावर देखील दावा केला जातोय। गुजरातच्या गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळावा यासाठी अर्ज केलाय। पण हापूस हा कोकणाचा राजा आहे, त्यामुळे हापूस म्हणायचा अधिकार हा फक्त कोकणवासियांना आहे, असा विरोध सध्या सुरू आहे। हापूस आंबा हा जगभर प्रसिद्ध आहे। फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातील लोकांना हापूसची गोडी लागलेली आहे। अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोकणचा हापूस खाल्ला जातो। मात्र याच कोकणच्या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्यावर आता गुजरातने दावा केला आहे। त्यामुळे कोकणवासियांकडून संताप व्यक्त केला जातोय। गुजरातमध्ये वलसाड नावाचा आंबा पिकवला जात आहे। या आंब्याच्या पुढे हापूस लावून वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी गुजरातने मागणी केली आहे। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत। भारतातील कोकण हे आर्थिकदृष्ट्या हापूस आंब्यावर अवलंबून आहे। हापूस आंब्याची मोठी निर्यात कोकणातून होते आणि हाच आंबा जगात कोकण हापूस या नावाने ओळखला जातो। हेच या आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावाने 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला होता। त्यांच्याकडून याबाबतची कागदपत्रे सादर करण्याची कारवाई सुरू आहे। त्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली। त्याला डॉक्टर विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध केला। कोणत्याही आंब्याच्या नावापुढे हापूस लावून विकणे हे चुकीचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले। कोकणातील नेते आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली। मंत्री राणेंकडून कडाडून विरोध आला। कोकणातील हापूस आंब्याच्या आणि कोकणवासियांच्या हक्कासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। केंद्रात नारायण राणे आणि सुनील तटकरे यांच्यासारखे कोकणातील नेते आहेत। तसेच आम्ही सगळे लोकप्रतिनिधी एकजुटीने या आंब्याच्या बाजूने उभे राहू आणि त्याचे संरक्षण करू, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। हापूस ही कोकणाची ओळख आहे आणि नेहमी राहील, यासाठी कोकणवासीय तत्परतेने गुजरातकडून केल्या जाणाऱ्या या दाव्याचा विरोध करत आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सबस्क्राइब करा।